नागपूर शहरात रहिवासी परिसरात आणि शाळेजवळ कचरा डंपिंग सुरू असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे। शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित भागात घराच्या अगदी शेजारी आणि अवघ्या 100 मीटरवर शाळा असताना कचरा टाकला जात आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या ये-जा मार्गावर तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। हा कचरा डंपिंग अगदी रहिवाशांच्या घराजवळ तेथे दुकान आहेत आणि तेथूनच शाळेतील विद्यार्थी ये-जा करतात। या संदर्भात हरीश राऊत यांना निवेदन देत या ठिकाणी डंपिंगला परवानगी कोणी दिली असा सवाल करण्यात आला। राऊत यांनी आपण नवीन असल्याचे सांगत माहिती नसल्याचे स्पष्ट केले। त्यानंतर शिवसेनेने परिसराची संपूर्ण माहिती प्रशासनाला दिली व 24 तासात डंपिंग बंद न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला। सुरू असलेली कचरा गाडी परत पाठवण्यात आल्याने सरोदे यांनी सांगितले की नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। काल आम्ही हरीश राऊत साहेबांना डेप्युटेशन दिलं की तिथे तो एक रहिवासी एरिया आहे आणि तिथे हे लोक डंपिंग करतात कचरा। त्यामुळे 100 मीटरला शाळा आहे, 100 मीटरला तिथे घर म्हणजे रहिवाशाचे घरं आहे आणि तिथे दुकानं आहे। तिथून शाळेचे मुलं येतात जातात आणि अशा जागी यांना परमिशन कोणी दिली कचरा डंपिंग करायची? आम्ही राऊत साहेबांना विचारलं तर राऊत साहेबांचा जवाब हा होता की मी नवीन आहे, मला माहिती नाही। तर आम्ही त्यांना संपूर्ण तिथल्या परिसरातली माहिती दिली आणि त्यांना सांगितलं की हे तुरंत आजपासून बंद करा, नाही तर 24 तासामध्ये तुम्ही बंद नाही केलं तर आम्ही तिथे गाड्या वापस पाठवू। जेव्हा आम्हाला कार्यालयामध्ये बसलेलो होतो तेव्हा आम्हाला माहिती पडलं का तिथला अगोदरपासून तिथे एक गाडी लागलेली आहे कचरा उचलायला आणि काम सुरू आहे। आम्ही तिथे पोहोचलो आणि ते गाडी परत पाठवली। तिथनं आम्ही राऊत साहेबांकडे आलो पण राऊत साहेब आहे नाही, मला वाटतं सुट्टी आहे आज। पण संबंधित अधिकाऱ्याला आम्ही फोनवर बोलून त्यांना चेतावणी दिली की एक पण गाडी लागणार नाही, तिथे डंपिंग यार्ड राहणार नाही। तुम्ही नागरिकाच्या स्वास्थ्याशी खेळू शकत नाही। जनता के स्वास्थ्य के साथ आप खेल नहीं सकते। ये कल भी बताए थे, आज भी बता रहे। अगर ऐसा नहीं समझ में आ रहा इनके यांना अगर लक्षात येत नसेल प्रेमाची भाषा तर आम्ही आपल्या शिवसेनेच्या भाषेमध्ये यांना समजू शकतो। आज सही सलामत त्यांची गाडी परत पाठवली। पुन्हा लागेल ती गाडी तर गाडीचे चाकं तिथे राहील, गाडी कुठे राहील ते त्यांना पण माहिती नाही राहणार।